नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजना अंतर्गत बऱ्याच जणांचं पेंडिंग, रिसबमिट, अप्रूव्हल, रिजेक्ट हे दाखवत आहे। नेमकं याचं कारण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये पेंडिंग, रिसबमिट, अप्रूव्हल, रिजेक्ट हे दाखवत आहे। तर यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये आपलं जर असं पेंडिंग दाखवत असेल तर आणखी हा तुमचा फॉर्म चेक केले गेलेला नाही। ज्यावेळेस तुमचा फॉर्म हा अधिकारी चेक करतील, तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका असतील किंवा बरोबर असतील तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल। काही चुका असतील तर तुम्हाला एक मॅसेजसुद्धा येईल। असं मॅसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे, रिजेक्टेड। तर त्यामध्ये कारण काय आहे ते तुम्ही बघून घ्यायचं आणि रिसबमिट ॲप्लिकेशन करायचं ऑप्शनसुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे। तर खाली बघू शकता रिसबमिट इथं तुम्हाला बघायचं आहे। डोळ्याच्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुमचं यामध्ये काय चुका झालेल्या आहेत त्या पाहायला मिळणार आहे आणि त्या चुका तुमच्या परत तुम्हाला सबमिट करायचं ऑप्शनसुद्धा इथं देण्यात आलेलं आहे। तर आपला फॉर्म जर रिसबमिट असं दाखवत असेल तर तुम्हाला इथे एडिट या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही तुमच्या चुका फॉर्ममध्ये भरताना झालेल्या आहे किंवा तुम्ही आधार कार्ड अपलोड केलेले नसेल तर त्याचा मेसेजसुद्धा तुम्हाला पाहायला तिथं मिळेल। जर केलेलं नसेल तर तिथं तुम्ही परत एकदा तुमचं आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आणि जे काही गोष्टी तुमच्या चुकलेल्या आहेत त्या रिसबमिट तुम्ही इथं करू शकता। तर मित्रांनो, रिसबमिट तुमचं आलेलं असेल तर तुम्ही इथं एडिट या ऑप्शनवरती जाऊन तुमच्या ज्या चुका आहेत त्या लवकरात लवकर सबमिट करून घ्या, अपलोड करून घ्या। त्यानंतरच तुमचं अप्रूव्हल मिळेल। जर आपण हे केले नाही तर तुमचा फॉर्म हा रिजेक्टसुद्धा होऊ शकतो। तर मित्रांनो, आपला फॉर्म जर अप्रूव्हड झालेला असेल तर आपल्याला इथे काहीही करायची गरज नाही। जर आपला फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तरीसुद्धा तुमचा आधार कार्ड नंबर बरोबर टाकलेला आहे किंवा नाही तुम्ही या डोळ्याच्या ठिकाणी क्लिक करून बघू शकता। आणि जर आपल्या फॉर्ममध्ये सर्व गोष्टी बरोबर भरलेल्या आहे आणि आपला फॉर्म आता अप्रूव्हडसुद्धा झालेला आहे तरीसुद्धा तुम्ही आता बँकमध्ये तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे किंवा नाही तुम्ही बँकमध्ये जाऊन तिथे चौकशी करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट पोस्ट ऑफिसमध्ये 300 रुपयाचं अकाउंट खोलून तुम्ही आधार बँक खात्याशी लिंक ऑलरेडी होऊन जातं। त्यामुळे तुम्हाला तिथे आधार बँक खात्याशी लिंक करायची गरज नाही। तुम्ही डायरेक्ट पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आणि 300 रुपयाचं अकाउंट ओपन करून घ्यायचं। लगेच तुमच्या त्या पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेचे तुमचे पैसे जमा होतील। तर मित्रांनो, अप्रूव्हल मिळाला असेल तर तुम्ही पहिलं आधार बँक खात्याशी लिंक आहे का हे एकदा चेक करून घ्या। जर आपला फॉर्म असा रिजेक्ट दाखवत असेल तर इथं आपल्याला आता पर्यायसुद्धा देण्यात आलेला नाही, रिसबमिट किंवा असं ऑप्शनसुद्धा नाही, डायरेक्ट रिजेक्टेड असं आपल्याला लाल अक्षरामध्ये पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, याचा लास्ट पर्याय आहे तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट लेवलला याचं काम अप्रूव्हल देण्याचं काम चालू आहे तुम्ही BDO ऑफिसमध्ये जाऊन तिथे चेक करू शकता की सर आमचा फॉर्म हा रिजेक्ट का झालेला आहे। तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्ही लिहून घेऊन जायचा आहे आणि तिथे एकदा तुम्ही BDO ऑफिसला तुम्ही तिथे चेक करू शकता। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।